आणि एकीकडे विविध धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झालेला असताना मराठवाड्यावर मात्र दुष्काळाचं गहिरं संकट आहे। 2 महिन्यांनंतरही पावसाळा सुरू होऊन 2 महिने झाल्यानंतरही धरणामधला पाणीसाठा अत्यंत किरकोळ आहे। जायकवाडीमध्ये सध्या फक्त 10.35% पाणीसाठा आहे, तर जायकवाडीमध्ये 4 ऑगस्ट 2023 ला म्हणजे मागच्या वर्षी 33% पाणीसाठा होता। माजलगाव धरणामध्ये 0% उपयुक्त पाणीसाठा आहे, म्हणजे तो मृत पाणीसाठा आहे। तर मांजरा धरणामध्ये सध्या 2.33%, येलदरीमध्ये 32% पाणीसाठा आहे। धाराशिवच्या सीना कोळेगावमध्ये 0% उपयुक्त पाणीसाठा आहे। परभणीच्या निम्न दुधनामध्ये फक्त 9.75% पाणीसाठा आहे। तर एकीकडे जिथे राज्यातल्या विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला जातोय, मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होतीये, तिकडे मराठवाड्यातल्या धरणांमध्ये मात्र अत्यंत कमी पाणीसाठा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।